राधाकृष्ण लॉन्स. इथं तुमच्या भाऊची विकेट पडली. डिक्स पूर्ण अर्धी चाटली आहे ब्रेक पॅड गेल्यामुळे बघा. तर आता आहे ना हे लय खतरनाक असं काम झालं असतं जर ती ड्रम आता आपण चेक नसती केली तर काय झालं असतं. गाडी फेल झाली असती. आणि मग खर्च डबल. तर कसं असतं माहितीये का, तुमच्या हक्काची माणसं ज्यावेळेस असतात म्हणजे जसे आपले मोहम्मद मिस्त्री आहेत, नाही म्हणलं तरी बळच चेक करायचं. एक लोकल ट्रिप आहे म्हणून आलो होतो. जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मस्त अशी आपली साऊथची सिरीज झाली. तुम्ही पाहिली असेल, नसेल पाहिली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिरीज नक्की बघा. तर आज फायनली आपण कंपनीमध्ये आलोय. आजची 28 तारीख आहे आणि इथून आपल्याला मित्रांनो एक लोकल ट्रिप कन्फर्म झाली होती. तर छोटंसं मटेरियल आहे, ते घेऊन आपल्याला देहूला जायचंय. तर गाडी लोडिंग करून घेऊया. काल मस्त अशी गाडी वॉश केली होती. हे साहित्य सगळं असंच गाडीमध्ये पडलंय. चला पहिलं आता अभिषेक आपलं काहीतरी मशीन रिपेअर करतोय, ते बघू. अशी असते आमची मशीन आणि सगळं वजन असतंय आमचं फक्त याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये. और ये हमारे अभिषेक भाई. अच्छा, तो ये है क्या. मित्रांनो, याचं सरप्राईज तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे हे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. संत तुकाराम महाराज स्कूल. चला इथून लेफ्ट घेऊ आणि मधल्या रोडने जाऊ डायरेक्टली देव रोडला, विकासनगर किवळ्याच्या. आलोय मित्रांनो आपण कंटोन्मेंट मधून बाहेर आणि हे राधाकृष्ण लॉन्स. राधाकृष्ण लॉन्स देवगाव. आता याच्याबद्दल जर कोणाला माहित नसेल तर नक्की सांगतो. इथं तुमच्या भाऊची विकेट पडली. म्हणजे माझं लग्न त्या लॉन्सला झालं होतं. तर काही प्रोटोकॉलमुळे मी आता आर्मी एरियामध्ये शूट नाही केलं. तिथं आपल्या गव्हर्नमेंटचं आर्मीचं स्टेशन आहे म्हणून आपलं डायरेक्टली पुढे निघाल्यानंतरच शूट केलं आहे. आणि आपण पोचलो देवगावामधून. तर देवगावामधून गाथा मंदिराच्या रोडला जायचं आहे आपल्याला आणि तिथून मग डायरेक्ट जे काही लोकेशन आहे आपलं ते त्या साईडलाच आहे. ते मस्त असं गाथा मंदिर आणि आपलं लोकेशन इथून 1 किलोमीटर आहे. पुढं सरळच जायचं आहे या रोडने. जाताना पण आपल्याला असंच फिरून जावं लागणार आहे. आता झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली. इथं समोरच मटेरियल काढून ठेवलंय आणि रिसिविंग पण आपल्याला भेटलेली आहे. चला निघूया आता इथून डायरेक्ट ताथवडे. चला आलो तोच रोड आहे आपल्याला परत जायला. रिटर्न 14 किलोमीटर रिटर्न जायचंय. व्हॉल्वो लाईनचं 7 लिटरचं इंजिन ऑइल आणि हा ऑइल फिल्टर आपण घेतलाय. तर 2,76,000 किलोमीटर आपल्या गाडीचं टोटल रनिंग झालंय. आणि लास्ट टाइम आपण सर्व्हिसिंग केली होती 9/9/2024 2,56,000 किलोमीटर वरती. तर टोटल 20,000 किलोमीटर आपल्या गाडीचं रनिंग झालंय. म्हणलो ऑइल तरी चेंज करणे. फक्त आता 3राच महिना आहे आणि 3ऱ्या महिन्यात आपल्याला हे दोन्ही गोष्टी चेंज कराव्या लागणार आहेत. आणि आपल्या गाडीचं ऑइल काढायचं काम चालू आहे बघा. आपण आणलं होतं फक्त एक ऑइल फिल्टर आणि ऑइलची कॅन. त्यानंतर बघा आता इथं समोरच दिसतील 2 डिझेल फिल्टर पण बदललेत. आणि आता ही चाकं खोलायचं काम सुरू झालंय. ते ब्रेक लायनर पण बदलून टाकू.
मिस्त्रीने चेक केलं, ब्रेक थोडे टाईट करायला घेतल्यानंतर बोलले लायनरची कंडिशन डाऊन झालेली आहे. तर आता लायनर पण चेंज आणि सगळंच चेंज. तर पूर्ण सर्व्हिसिंग वन टाइम. दोस्तो हे बघा आता आहे आपल्या ब्रेक पॅडची अवस्था. आता तुमच्या लक्षात येईल, डिस्क पूर्ण अर्धी चाटली आहे ब्रेक पॅड गेल्यामुळे बघा. तर आता आहे ना हे लई खतरनाक असं काम झालं असतं, कारण ते धडधड करत होतं म्हणून चेक केलं ब्रेक लायनरसाठी. तर झालेली त्याची अवस्था एकदम झिरोला. तर आपल्याला दोन्ही पण चेंज करावं लागणार आहे, डिस्क पण चेंज करावी लागणार आहे. हे आणलंय नवीन आता डिस्क, ते आपले जुने डिस्क खराब झालेले. परंतु हे TVS चे लायनर 2,500 रुपये खर्च आपला वाढलाय. तर 7:45 वाजलेत मित्रांनो आणि आपण अजूनही गॅरेज वरतीच आहे आणि आमचे मोहम्मद मिस्त्री पण आले या. आणि म्हणजे बघा आपण फक्त एक ब्रेक ऑइल नाही सॉरी इंजिन ऑइल आणलं होतं आणि एक फिल्टर आणला होता. त्यानंतर चेक केलं तर डिझेल फिल्टर पण बदलले. त्यानंतर ब्रेक चेक केले. आमच्या मिस्त्रीने सजेस्ट केले की ब्रेक लायनर चेक करायचे ब्रेक आवळण्यासाठी. तर आतमधल्या ड्रमला सुद्धा कट बसले. जर ती ड्रम आता आपण चेक नसती केली तर काय झालं असतं, गाडी फेल झाली असती. आणि मग खर्च डबल. तर कसं असतं माहितीये का, तुमच्या हक्काची माणसं ज्यावेळेस असतात म्हणजे जसे आपले मोहम्मद मिस्त्री आहेत, नाही म्हणलं तरी बळच चेक करायचं की वाटेमध्ये कुठे प्रॉब्लेम नको यावं म्हणून. तर त्यांचं सजेशन, त्यामुळे मोठा खर्च आपला वाचलाय आणि गाडीचं काम व्यवस्थित झालंय. तर आजचा ब्लॉग आता याला किती खर्च आलाय तर अजूनही बिलिंग झालेलं नाहीये. बिलिंग झाल्यानंतर एखाद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगेलच, कारण मटेरियलची कॉस्ट अजून ते पण बिल आलं नाही आणि आमचे लेबर चार्जेस ते पण बिल आलेलं नाहीये. तर ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मित्रांनो अशाच एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.